पत्नी आणि प्रियकरांना मिळून नवऱ्याची हत्या केली किंवा पत्नी आणि नवऱ्यानं मिळून प्रियकराला संपवल्याच्या अनेक घटना समोर येत असतात। पण साताऱ्याच्या फलटणमधून अत्यंत थरारक आणि क्रूरतेचा कळस गाठणारी घटना समोर आली आहे, जिथं पत्नीनं नवरा आणि पहिल्या प्रियकरासोबत मिळून दुसऱ्या प्रियकराची निर्घृणपणे हत्या केली। इतकंच नाही तर हत्या केल्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि या मृतदेहाचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले। एकंदरीतच हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। फलटण तालुक्यातील सोमनथळी गावात राहणारा 27 वर्षांचा सतीश दडस हा तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार त्याचा भाऊ सागर दडस यानं 21 जानेवारी 2026 रोजी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये दिली होती। तक्रार दाखल होताच पोलिसांनी शोध सुरू केला, पण सतीशचा काही पत्ता लागत नव्हता। अशा चौकशी दरम्यान सतीशचं बिडणी इथल्या मांगोबा माळ इथे राहणाऱ्या एका रेश्मा नावाच्या महिलेशी प्रेमसंबंध असल्याचं समोर आलं होतं। त्यानंतर तिला चौकशीला बोलवलं तेव्हा तिचं सतीश दडस याच्या आधी सतीश तुकाराम माने याच्या बरोबर प्रेमसंबंध असल्याचं समोर आलं होतं। आणि महत्त्वाचं म्हणजे या रेश्माचं लखन बुधावले या दुसऱ्याच व्यक्तीशी लग्नही झालं होतं। त्यानंतर पोलिसांनी संबंधित महिला, तिचा पती आणि तिच्या पहिल्या प्रियकर म्हणजेच सतीश माने या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली, पण सुरुवातीला त्यांच्यातलं कोणीच काहीच बोलायला तयार नव्हतं। आम्हाला सतीश दडस याबद्दल काहीच माहिती नाही, या घटनेशी आमचा काहीही संबंध नाही असं वारंवार ते बोलत होते। पण नंतर महिलेला खाक्या दाखवताच तिनं आपण केलेल्या कृत्याचा उलगडा केला। प्रेमसंबंधांच्या कारणावरूनच मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजे 14 जानेवारीला सतीश दडस याची हत्या केल्याची कबुली या महिलेनं दिली। माहितीनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सतीश उर्फ आप्पा दडस याचं सतीश माने आणि या महिलेचा नवरा म्हणजेच लखन बुधावले याच्याशी वाद झाला होता। त्यावेळी रागाच्या वादातून सतीश माने आणि लखन बुधावले या दोघांनी मिळून सतीश दडस याला लोखंडी रॉडवून मारहाण केली। या मारहाणीमध्ये सतीश गंभीररित्या जखमी झाला होता। त्यानंतर तिथून त्यांनी त्याला दवाखान्यात नेण्याच्या बहाण्याने बनाव करून बिडणे येथील मांगोबा माळ परिसरामध्ये नेले। तिथे त्यांच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घृणपणे हत्या केली। इतकंच नाही, या हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेहाचे लाकूड कापण्याच्या मशीननं तुकडे करून ते तुकडे 2 पोत्यांमध्ये भरले। एक पोतं नीरा नदीमध्ये फेकलं तर दुसरं पोतं शेतमाळ्यामध्ये जाऊन फेकलं। या माहितीनंतर पोलिसांनी मृतदेहाची शोध घ्यायला सुरुवात केली आणि मृतदेहाचे काही अवशेष पोलिसांच्या हाती लागले। याच्यामध्ये एका पोत्यामध्ये धड आणि दुसऱ्या पोत्यामध्ये हातपाय आणि जे तोडलेले हात होते ते दिसले, ते समोर आले। या क्रूर हत्याकांडाने संपूर्ण सातारा जिल्हाच हादरवून गेलाय।